9वा महिना चालू झाला आणि माझ्यासोबत असं काही घडलं की त्यामुळे मला सगळ्यात जास्त टेन्शन आलं. डिलेवरीसाठी थोडंसंच दिवस राहिले होते आणि मला सलाईन लावायची गरज पडली. असं मला वाटलंसुद्धा नव्हतं की मला सलाईन लावायची किंवा माझ्या तब्येतीत इतका मोठा बदल होईल. हा बदल स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे झाला होता. आज सकाळी आम्ही आलो होतो सरकारी दवाखान्यामध्ये. सरकारी दवाखान्यामध्ये माझं रुटीन चेकअप होतं, त्यासाठी गेलो होतो. सरकारी दवाखान्यामधलं वातावरण इतकं शांत आणि इतकं स्वच्छ वातावरण होतं ना की प्रायव्हेट हॉस्पिटललासुद्धा मागं सारेल इतकं छान हॉस्पिटल होतं. रुटीन चेकअप चालू असताना तर पहिल्यांदा तर माझी फाईल बघून घेतली. फाईल बघितल्यानंतर नर्स तिथल्या इतक्या मला ओरडायला लागल्या ना की तुमचं रक्त इतकं कमी कसं झालं. मेन मुद्दा, माझं रक्त कमी झालं. त्यासाठी ना पहिल्यांदा तर त्यांनी सॅम्पलसाठी रक्त घेतलं आणि थोडा वेळ बाहेर बसलो. सई आणि स्वरांनी थोडंसं खेळल्या. हॉस्पिटल छानपैकी बघितलं आणि नंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. हॉस्पिटलमध्ये आम्ही रिक्षाने आले होतो आणि सई आणि स्वराची ही रिॲक्शन होती की मम्मा आपण ऑटोमध्ये बसलो आहे.